तुमच्या घरामध्ये जर लहान मुले असतील आणि मँगोच्या सीझनमध्ये मँगो केक बनवला नाही तर कसे होणार? चला तर पाहू मग मँगो केक कसा बनवायचा। 1 वाटी रवा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा। आता गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊया। हापूसचे 2 आंबे घेतले आहेत, ते आता मिक्सरमध्ये काढून घेऊया। अर्धी वाटी साखर टाकली आहे, अर्धी वाटी दूध टाकले आहे, वेलची, सुंठ, जायफळ पूड टाकली, मस्त असे बारीक प्युरी करून घेतली। आता जे रवा बारीक केला होता त्यामध्ये ही प्युरी टाकून देऊ। थोडेसे मीठ टाकायचे म्हणजे केकला आपल्या छान टेस्ट येते। छानपैकी एकजीव करून घ्यायची आपली मँगो आणि रव्याची पेस्ट। एकजीव झाली आहे, तुम्ही पाहू शकता। जास्त घट्ट करायचे नाही। आता अर्धा तास मी झाकून ठेवले आहे इकडे। अर्धा तास झाल्यानंतर यामध्ये तूप मी गरम करून थंड केले होते ते टाकून घेतले आहे। बेकिंग पावडर 1 चमचा टाकला आहे, बेकिंग सोडा अर्धा चमचा टाकला आहे, त्यावर लिंबाचा रस देखील टाकला आहे म्हणजे आपल्या सोडा छानपैकी ॲक्टिवेट होतो। आता इकडे मी थोडे ड्रायफ्रूट्स कट करून ठेवले आहे, ते देखील टाकून घेऊ। काजू, बदाम, पिस्ता टाकला आहे, टूटी फ्रुटी देखील टाकली आहे। तुमच्याकडे केक टीन असेल तर ते देखील तुम्ही बेक करू शकता। माझ्याकडे छोट्या आकाराचा होता पण मला केक मोठा करायचा होता म्हणून मी डब्यामध्ये बेक करण्यासाठी ठेवला आहे हा केक। वरतून देखील छानपैकी ड्रायफ्रूट्स व टूटी फ्रुटी टाकले आहे। 45 मिनिटानंतर हा केक छानपैकी बेक झाला आहे। तुम्ही पाहू शकता दुपटीने केक फुलला गेला आहे। सुरी देखील टाकून पाहिली आहे, सुरी देखील क्लीन निघाली आहे म्हणजे आपला केक परफेक्ट बेक झाला आहे। खूप टेस्टला छान लागतो हा केक, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। मँगो तर सर्वांनाच आवडतात, मँगोपासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ देखील करू शकता। माझ्या चॅनलवर मँगोची फ्रुटीची रेसिपी आहे, मँगो श्रीखंड आहे, आता मँगो केक देखील बनवला आहे। तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल मँगोची मला कमेंटमध्ये नक्की कळवा। बाजारात मिळतो तसा स्पॉन्जी असा केक तयार झाला आहे। खूप टेस्टला छान लागतो हा केक, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। स्लाइस देखील कट करताना तुटत नाही आहे, त्यामुळे रवा हा बारीक करूनच घ्यायचा मिक्सरमध्ये म्हणजे कट करताना तो छानपैकी कट होतो केक। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।